छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी रोड दरम्यान दररोज एक्सप्रेस रेल्वेगाडी सुरू करण्यासाठी केंद्रीय रेल्वे विभागानं मंजुरी दिली आहे। यामुळे कोकणातल्या प्रवासी संपर्क सुविधेला मोठी चालना मिळणार आहे। या रेल्वे सेवेमुळे मुंबई आणि कोकण यामधला रेल्वे संपर्क अधिक मजबूत होणार असून पर्यटकांची त्याचबरोबर विद्यार्थी आणि व्यापाऱ्यांचीही अधिक सोय होणार आहे। या सेवेमुळे प्रादेशिक आर्थिक विकासालाही चालना मिळणार आहे। वळूया क्रीडा जगताकडे। ग्लासगो इथे सुरू असलेल्या 23व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताची दमदार कामगिरी कायम असून आज भारतानं 5 सुवर्ण 3 रौप्य आणि 1 कांस्य पदकाची कमाई केली आहे। मुष्टियुद्धात महिलांच्या 54 किलो वजनी गटात प्रीती पवार हिनं कॅनडाच्या स्कारलेट सवानचा 5-0 असा पराभव करून सुवर्णपदक पटकावलं। त्यानंतर महिलांच्या 57 किलो वजनी गटात जस्मिन लंबोरियानं उत्तर आयर्लंडच्या मिकाएला वॉल्शचा पराभव करत सुवर्णपदक जिंकलं। महिलांच्या 51 किलो वजनी गटात साक्षी चौधरी हिनं इंग्लंडच्या रुबी व्हाईटचा पराभव करून भारताला आणखी 1 सुवर्णपदक मिळवून दिलं। प्रिया घांगस हिनं महिलांच्या 60 किलो मुष्टियुद्ध प्रकारात भारतासाठी सुवर्णपदक जिंकलं। दिव्यांगांच्या ॲथलेटिक्समधील पुरुषांच्या F57 गोळाफेक प्रकारात सोमन राणा यानं 13.40 मीटरच्या सर्वोत्तम फेकीसह सुवर्णपदक पटकावलं, तर शुभम जुयाल यानं याच प्रकारात रौप्यपदक जिंकलं। मुष्टियुद्धातील पुरुषांच्या 55 किलो वजनी गटात जादूमणी सिंग याला अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाच्या जॉय डिक्सनकडून पराभव स्वीकारावा लागला आणि त्यामुळे रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं। पुरुषांच्या तिहेरी उडी प्रकारात भारतानं दुहेरी यश मिळवलं। प्रवीण चित्रावेल यानं रौप्य तर सेल्वा प्रभू तिरुमारन यानं कांस्य पदक पटकावलं। राज्यातला पाऊस काय म्हणतोय?